भिवंडी तालुक्यातील कांदळी गावचे सुपुत्र तथा नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विष्णूदादा चंदे यांचा वाढदिवस नुकताच त्यांच्या कार्यालयात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केक कापून साजरा करण्यात आला। या शुभप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक, शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नेते मंडळी या शुभप्रसंगी दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। उपस्थित सर्वांच्या वतीने उपजिल्हाप्रमुख विष्णूदादा चंदे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे व त्यांना यावेळी ज्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे विष्णूदादा चंदे यांच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते। दादांना वाढदिवसाच्या प्रथमतः लाख लाख शुभेच्छा, शुभ आशीर्वाद की दादांचं आमच्या ह्या भागामध्ये सर्वत्र सामाजिक कार्यामध्ये अतिशय मोलाचं सगळ्या गोरगरीब जनतेमध्ये अतिशय म्हणजे उत्कृष्ट असं नाव आहे। आणि त्या पद्धतीनं बऱ्याच वर्षापासून दादा हे नेहमी समाजकार्य असू दे, कुठल्याही क्रिकेट क्षेत्र असू दे, कुठल्याही क्षेत्रामध्ये भरघोस मदत सर्वांना करत असतात। सर्व युवा पिढी आमच्या परिसरातली दादांच्या पाठीशी असते। त्यामुळं दादांना खूप खूप शुभेच्छा, उदंड आयुष्य, असेच चांगलं काम करण्याची संधी ही त्यांना भगवंत देवो, हीच भगवंताची आम्ही प्रार्थना। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। दरवर्षी विष्णूदादा चंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्य मोठं प्रमाणात चालू असतो। गरीब लोकांना साडी वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, छत्री वाटप हे दरवर्षी ते देत असतात। त्यांच्या हातून असं कार्य दरवर्षी हो, देव त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचं राजकीय जे वाटचाल आहे ती भविष्यात आणखी पुढे उज्ज्वल हो, हीच या दिवशी त्यांना शुभेच्छा देतो। शेठ आणि आम्ही मला वाटतं बरेच वर्ष लय जुने मित्र आहे, पक्ष कुठलाही असो, पण न चुकता आम्ही 5 जुलैला माझा वाढदिवस असतो, 14 जुलैला त्यांचा असतो। आणि विष्णूशेठचा सामाजिक कार्य सांगायचं झाला तर गोरगरिबांना तुम्ही बघू शकता, म्हणजे प्रत्येक वर्षी काही हजारो महिलांना, साऱ्या लहान मुलांना शैक्षणिक साहित्य, असं सगळं सामाजिक कार्य आणि कंटिन्यू चालू असतं। म्हणजे वर्षाचे 65 दिवस ते 365 दिवस तो कार्यक्रम चालू असतो। असं नाही की बाबा ज्याला गरज बसली त्या माणसाला मदत ही विष्णूशेठच्या इथं कार्यालयातून होत होतं। म्हणून
आई भवानी चरणी अशी प्रार्थना करू आपण विष्णू शेठला उदंडे अवश्य लाभो आणि अशीच भरभराटी हो आमच्या मित्रांनी. बडगा परिसरातीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील एक दानशूर व्यक्तिमत्व आणि एक सामाजिक कार्यात त्यांचं आयुष्य झोकून दिलेले आमचे माननीय विष्णुदादा चंदे यांचं आज म्हणजे आनंदमय वाढदिवस. दादा जेव्हा जेव्हा म्हणजे अडचण असेल कोणताही म्हणजे पडगा परिसरात म्हणजे त्यांनी असं ठरवलं नाही की कोणताही परिसर असो, प्रत्येक कुठेही अडीअडचण असेल तर दादा तिथे धावून जातात आणि त्या तिथे जी अडचण असेल किंवा काय मदत करायची असेल ती ताबडतोब म्हणजे काही लोक असे बोलतात परंतु हे दादांचं व्यक्तिमत्व असं आहे की ते करून दाखवतात आणि असं व्यक्तिमत्व आमच्या पडगा परिसराला एक लाभलेलं आहे. दादांना पुढील आयुष्य आनंदमय आणि आरोग्यमय जावो ही आमच्या पडगा शिवसेनेच्या वतीने मी त्यांचं शुभेच्छा देऊन 2 शब्द संपवतो. धन्यवाद.